नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत क्लास 3 मधील मराठी ह्या विषयातील पान नंबर 36 मधील स्वाध्याय। इथे काय दिलेलं आहे बघा, जोड्या जुळवा। एका साईडला तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत, मध्ये आहेत चित्रे आणि इकडे मराठीमध्ये तुम्हाला नंबर्स म्हणजे अंक दिलेले आहेत अक्षरामध्ये। तर मराठीत अंक आहेत, मध्ये चित्र आहेत आणि या साईडला मराठीमध्ये अंक दिलेत अक्षरामध्ये। ठीक आहे, आपल्याला हे काय करायचं आहे तर जोड्या जुळवायचं। एक त्यांनी दाखवले बघा, हे किती नंबर आहे, एकच आहे म्हणून एकला ते मॅच केलेलं आहे किंवा जुळवलेलं आहे। एक नंबरला इथं लाईन मारून जुळवलेलं आहे। तसंच आपण आता 2, हे किती पेन आहेत 2, तर इथं 2 नंबर अंक आहे, तर 2 अंक आपण इथं जुळवून घेऊ। तसंच इथं आहे 2 अक्षरामध्ये, ते सुद्धा आपण जुळवून घेऊयात। नंतर बघा 3 बुक आहेत, पुस्तकं 3 दाखवलेले आहेत। तर 3 पुस्तकं असलेला 3 आकडा कुठे दिसतो बघा, इथं वरती आहे 3 आकडा, तर ते आपण काय करूयात आता जुळवून घेऊया। ठीक आहे, इथे 4 आहेत बघा, तर 4 आकडा दिसतो आपल्याला। इथे 4 अंकात जुळवलेले आहेत अक्षरामध्ये, हे 4 अक्षरात लिहिलेलं आहे। त्यानंतर इथं बॉल किती आहेत 5, तर आपण 5 अक्षरात लिहिले ते जुळवून घेऊ। त्यानंतर 5 आकडा कुठे आहे बघा, इथं आहे। त्यानंतर 6 खोड रबर दिलेले आहेत, इथंच आपल्याला खाली 6 नंबर दिलेला आहे, तो सुद्धा आपण जुळवून घेऊ। त्यानंतर 10 नंबर दिलेला आहे, तर 10 आहे। पहिला इथं पेन्सिल किती आहेत मोजा, 1 2 3 4 5 6 7, तर 7 पेन्सिल आहेत, तर 7 अक्षरात दिलेलं आहे। 7 नंबर कुठे आहे बघा, 7 नंबर इथे आहे। कलरसुद्धा बघून तुम्ही रंग बघून सुद्धा जुळवू शकता। तर स्टार दिलेले आहेत, चांदण्या किती दिलेत, 1 2 3 4 5 6 7 8, 8 चांदण्या आहेत। 8 इथं अक्षरामध्ये दिलेलं आहे, तर 8 अंक तच खाली आहे, त्यामुळे आपण पटकन जुळवून घेऊयात। त्यानंतर इथं पेन्सिल्स दिलेले आहेत, किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 पेन्सिल आहेत। इथं 9 अक्षरामध्ये दिलेलं आहे, 9 आकडा सुद्धा आपल्याला इथं खाली दिसतोय, पटकन जुळवून घेऊयात। आता इथं कलर्स दिलेले आहेत, रंग क्रेयॉन्स दिलेले आहेत, किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत। आता ते गुलाबी कलरचे आपल्याला इथं दिसतंय बॉक्स, जे अक्षरात जे लिहिले आहे त्याला जुळवलेलं आहे। इथं आपल्याला 10 आकडा दिसतोय, ते सुद्धा आपण आता जुळवून घेऊयात। आता सगळं जुळवून घेतलेलं आहे, राहिले काय, तिथं काहीच नाही आहे। काहीच जिथं नसतं त्याला तिथं कुठली व्हॅल्यू असते किंवा तिथं काय असतं तर 0 असतं। ठीक आहे, तर आता 0ला आपण जुळवून घेऊ। काहीच नाही म्हणजे तिथं काय आहे, 0 आहे। अशा प्रकारे आपण आता हे जुळवून घेतलेले आहे।